की दिवाळीच्या दरम्यान तुम्ही भाजपला महानगरपालिका युतीसाठी प्रस्ताव दिला होता. अजूनही त्यावर काही उत्तर नाही. तुम्ही बावनकुळे यांची भेट घेतली, आज पंकज भोयर यांची भेट घेतली. या अगोदर तुमच्या बैठका सुद्धा झाल्या. पण अजूनही भाजपकडून कोणताही प्रतिसाद तुम्हाला मिळालेला नाही. आता पुढचं पाऊल कसं तुम्ही उचलणार आहे आणि काय निर्णय घेणार आहे? मुळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या, बावनकुळे साहेब यांच्या सक्त सूचना आहेत की आपण महापालिकेमध्ये युती केली पाहिजे. आणि मी पक्षाची लाईन धरणारा माणूस आहे. पक्षही जे सांगेल ते करणारा माणूस आहे. जवळपास 2 महिन्याच्या जास्तीपेक्षा वेळ झालेला आहे. अजूनही काही त्यांच्याकडून सकारात्मक हालचाली होत नाहीत. एक जुजबी अशा प्रकारची, अत्यंत जुजबी अशा प्रकारची बैठक झाली. त्यामध्ये फक्त बैठक झाली, निकाल काही आला नाही. मला असं वाटतं की आम्ही किती दिवस थांबायचा हा एक प्रश्न आमच्या समोरचा आहे. आणि त्यामुळेच त्यांना आम्ही म्हणलो होतो की आम्ही 2 दिवस तुमची वाट बघू, असता मग आम्हाला सर्व पर्याय ओपन राहतील. आज अजून बी आता वेळ गेलेली नाही. माझी विनंती आहे की त्याने लवकरात लवकर बसलं पाहिजे. आजपासून अंदाजे किती दिवस आपण समोर धरायचे की ज्या दिवसात नाही, आता आजपासून तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आता जसा जसा वेळ निघून जाईल तसं तसे युतीची शक्यता मावळत जाईल. आणि आज पहिला दिवस तर फॉर्म भरायचा निघून गेलेला आहे. त्यामुळं आता आम्हाला कार्यकर्त्याला रोखता येणार नाही, थांबवता येणार नाही. कारण की युती झाल्यानंतर जे लोक दुखावले जाणार आहेत त्यांना समजून सांगण्यापासून तर मग तो कालावधी मिळणार नाही. या अडचणी समजून घेत नाहीत. मला असं वाटतं की ते सिरियस आणि गंभीर नाहीत. पंकज भोयर आज तुमच्याकडे आले होते, तुमची भेट झाली, काही चर्चा सुद्धा मध्ये झाली असेल आजच्या या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने. पंकज भाऊ माझा एकदम चांगला मित्र आहे, विधिमंडळातला सहकारी आहे. आणि जालन्याला येतो म्हणल्यानंतर मी सहज चहाचं निमंत्रण दिलं आणि ते मैत्री धर्म म्हणून या ठिकाणी आले. आणि मग त्या अनुषंगाने भास्कराबासोबत होते. आपण बसलं पाहिजे. बसून काय आहे, प्रस्ताव एकमेकाचा अजून गेला नाही, आमच्याकडून नाही, आम्ही ते दिला त्यांना, त्यांच्याकडून काही प्रस्ताव नाही आला. त्यांनी करावं माझं मते लवकरात लवकर, रस्ता सांगून द्यावं मोकळं. आम्हाला असं काही नाही, आम्ही तयार आहेत कशात पण, स्वतंत्र लढायला तयार आहेत. परंतु ते पाप आमच्या डोक्यावर नको, आम्ही युती नाही केली म्हणून पाप त्यांच्या डोक्यावर जाईल. 2 दिवसात जर कोणताही सकारात्मक प्रतिसाद भाजपकडून आला नाही तर आपण असं ग्राह्य धरायचं का की शिवसेना वेगळं पाऊल उचलू? हो, मला 100% असं आता ते ग्राह्य धरावं नाही. मी ती शक्यता धुसूर होत चालली असं मला वाटायला लागले. आम्ही आमच्या कामाला उद्यापासून जोमाने लागणार आहोत. यदा कदाचित शिवसेना आणि भाजपा जर वेगवेगळी लढली तर फायदा कोणाला जास्त होईल? नाही, मताचं विभाजन होईल आणि मग दोघालाही तोटा होईल. थँक्यू.